दादा विचारलाय प्रश्न, थोडं थांब ना. मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. माझ्याबरोबर माझ्या परिवाराने मतदानाचा हक्क बजावला आहे आणि सर्वत्र मतदान होत आहे. साहजिक आहे, उन्हामुळे दुपारच्या वेळी थोडं थंडावेल असं आमचा अंदाज आहे, पण सकाळच्या वेळी जास्तीत जास्त मतदान हे तरुणांचं, वृद्धांचं आणि महिलांचं करून घेण्या म्हणजे त्याचा प्रयत्न आहे. सगळे लोक बाहेर पडत आहेत असं दिसतंय. आता त्याची आकडेवारी अजून मला प्राप्त झालेली नाही. पण एकंदरीत ऊन आहे, दुष्काळाचा फटका बसला. उन्हामध्ये प्रचार केला, सभा केल्या, प्रचंड गर्दी झाली सभेला, तर मतदानाला काही अडचण यायचं कारण नाही. कमी प्रतिसाद मिळाला आणि त्याचा सत्ताधाऱ्यांना म्हणजे तुम्हाला त्याचा फटका बसेल असं वाटतं? मला असं वाटत नाही. तर काय तुम्ही प्रचार केलेला आहे, राज्यभर केला, बहिणीच्या मतदारसंघही केलेला आहे, काय कौल भेटेल असं वाटतंय? कोणते मी मुद्दे राज्यभर प्रभावित प्रचार केला, प्रीतम मुंडेंचा बहीण म्हणूनही प्रचार केला, नेता म्हणूनही प्रचार केला आणि मला खूप सकारात्मक प्रतिसाद मतदारांचा दिसत आहे. दुष्काळी परिस्थिती ही सरकारमुळे नाही, ही लोकांची भावना त्यांच्या उपस्थितीमधून जाणवत आहे. उलट दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्या देऊन, पाणी पुरवठ्याच्या योजना राबवून, सरकारनी दुष्काळी नुकसान भरपाईचं अनुदान देऊन सरकारला आता पेन्शन देण्याचा निर्णय जो मोदींनी घेतला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये त्याच्यामुळे दिलासा मिळालेला आहे लोकांना. मतदारसंघात काही गावांनी बहिष्कार घातलेला आहे, त्यांना काय आव्हान करणार? आता जे माझ्यापर्यंत आलेत ते मी तेव्हाच सोडवलेत. आत्ता काही शिल्लक असतील तर तिथे लोकल त्या ठिकाणी, परळीमध्ये असं कुठलंही गाव नाही परळी मतदारसंघात. 1-2 ठिकाणी गेवराई आणि केजमध्ये होतं, तिथले लोकल आमदार त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतील. मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, बहिष्कार हा उपाय नाही असं मी सगळ्यांना आव्हान करेन. प्रीतम मॅडमना प्रश्न की असे प्रश्न घेऊन आले काय प्रतिकूल आहे. प्रतिकूल काही नाहीये. आता उन्हाची परिस्थिती आहे, लोकांनी पाहिलेलं आहे. लोकांनी आम्हाला प्रचाराच्या वेळी सुद्धा इतक्या उन्हात पावसात सगळ्याच परिस्थितीमध्ये साथ दिली, तर ते मतदानाच्या दिवशी पण साथ देतील. आणि दुष्काळ हा काही मानव निर्मित नाहीये. जनतेचा प्रतिसाद आमच्या बाजूने आहे. अनुकूल परिस्थिती, आम्हाला प्रतिकूल परिस्थिती अजिबात नाही.